तर उद्धवराज ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनी सुद्धा हिंदी सक्तीला आता विरोध केलाय। कुठल्याही भाषेची सक्ती ही असू नये असं शरद पवारांनी म्हटलंय। हिंदीबाबत पालकांनी आता निर्णय घ्यावा असं पवार म्हणालेत। तर हिंदी सक्ती विरोधात सर्वजण एकत्र येणं हे चांगलं असल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। सक्ती असू नये पण हिंदी भाषेचा द्वेष करणे तसे हिताचे नाही। याच्या मागे नेमका काय डाव आहे हा महत्त्वाचा विषय आहे। हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही। करायची असेल हिम्मत तर देवेंद्र करून बघा। लोकशाही आहे ना, तर ठोकशाही कसं ज्याला शिकायचं त्याला शिकू दे। महाराष्ट्र सैनिक हा रस्त्यावर उतरून विरोध करेल, टोकाचा करेल, त्याची जबाबदारी मग राज्य सरकारची असेल। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान यानंतर विरोधकांनी हिंदीला कडाडून विरोध केलाय। खास करून हिंदी विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे। त्यातच आता शरद पवारांनी देखील हिंदी सक्तीला विरोध केलाय। कुठल्याही भाषेची सक्ती असू नये असं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय। शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेचं मनसेकडूनही स्वागत करण्यात आलंय। सक्ती असू नये पण हिंदी भाषेचा द्वेष करणे तसे हिताचे नाही। विद्यार्थ्याच्या दिवशी सक्ती असू नये, शेवटी त्याला हवंय ते त्यांनी करावं। त्याच्या पालकांनी जे काही त्यांना मार्गदर्शन केलं त्यानुसार निर्णय घ्यावा। मला असं वाटतं सर्वप्रथम या संदर्भातली भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मांडलेली सन्मान्य राजसाहेबांनी मांडली। आम्ही या हिंदी सक्तीचा कडाडून विरोध करतोय आणि सगळे मराठी माणसं या विषयाची एकरूप होत आहेत। मला वाटतं हे चांगली गोष्ट आहे। शिवसेनेच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनीही हिंदी सक्तीला विरोध केला। महाराष्ट्रात हिंदीची सक्ती होऊ देणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। दरम्यान ज्याला हिंदी शिकायची आहे त्याला शिकू द्या, ठोकशाही कशाला करता असा सवाल भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केलाय। आता मुंबईमध्ये विशेषतः हिंदूंमध्ये मारामाऱ्या लावायच्या, मग हिंदी सक्तीची करायची। मग हिंदी सक्तीची झाली म्हणजे ज्या हिंदी भाषिकांना आपण 92-93 साली वाचवलं होतं तेच आपल्यापासून दूर तोडायचे। हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही। करायची असेल हिम्मत तर देवेंद्र करून बघा। हिंदीचं आमचं काही वैध नाहीये, पण सक्ती कशासाठी करता? हिंदी सक्तीची करायची असेल तर तामिळनाडूमध्ये जाऊन बघा ना, नुसतं तुम्ही उच्चार करून बघा काय करतात। असं आहे की ह्या देशाची लोकशाही, त्याची ब्युटी, त्याची सुंदरता इतकी आहे की कोणी काही म्हणू शकतं, कोणी कुठलं आंदोलन करू शकतं। पण नम्रपणे राज्याला मी खूपच मानतो। लोकशाही आहे ना, तर ठोकशाही कसं ज्याला शिकायचं त्याला शिकू दे। ज्याला शिकायचं नाही आणि सक्ती केली जाते त्यांच्यासाठी आंदोलन करा। तर तिकडे पुणे शहरात मनसेनं हिंदी सक्ती विरोधात बॅनरबाजी केली आहे। शनिवार टिळक रोडसह विविध ठिकाणी हे फलक लावण्यात आले। बॅनरबाजीतून मनसेनं मराठी माणसाला हिंदी सक्ती विरोधात रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलंय। आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही। मराठी माणसा जागा हो, हिंदी सक्ती विरोधाचा धागा हो अशा आशयाचे बॅनर लावत जनजागृतीचा प्रयत्न मनसेकडून करण्यात आलाय। दरम्यान निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरून विरोध करणार आणि याला सरकार जबाबदार असल्याचं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। सीएम फक्त बोलतात राष्ट्रीय धोरणामध्ये लिहिलेलं आहे। राष्ट्रीय धोरणामध्ये असं लिहिलेलं नाही, हे सीएम वारंवार खोटं बोलतायत। त्यामुळे ह्याच्या मागे नेमका काय डाव आहे हे सगळं करण्यामागे हा महत्त्वाचा विषय आहे। आणि म्हणूनच या आडमार्गाने हिंदी भाषाची जी सक्ती केली जाते याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक हा रस्त्यावर उतरून विरोध करेल आणि टोकाचा करेल आणि त्याची जबाबदारी मग राज्य सरकारची असेल। महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरून चांगलंच राजकारण पेटलंय। मात्र पहिलीपासून हिंदी सक्तीचं नसल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय। तरीही विरोधकांनी हिंदी विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। पहिलीपासून हिंदी कशाला असा सवाल करत हिंदी शिकवण्यालाच विरोध करण्यात आलाय। त्यामुळे सरकार या विरोधानंतर कोणता निर्णय घेतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।